एका गावात एक गणपत नावाचं मांजर राहायचं. आता गणपतराव झाले होते म्हातारे. हाडं खिळखिळी झालेली, डोळ्याला नीट दिसेना आणि धावायला गेलं की दम लागायचा. पूर्वी कसं होतं, गण्यानं नुसती डरकाळी फोडली की उंदीर बिळात शिरून हनुमान चालिसा म्हणायचे. पण आता उंदीर त्याच्या समोरून पुष्पा गाण्यावर डान्स करून निघून जायचे आणि गण्या फक्त बघत बसायचा. गण्या विचार करायला लागला, अरे देवा, आता पोट कसं भरायचं? उंदीर तर हाताला लागत नाहीत आणि दूध तर मालक शिंक्यावर ठेवतोय. काहीतरी जुगाड केल्याशिवाय पर्याय नाही. गण्याला सुचली एक आयडिया. त्यानं काय केलं, कपाळाला एक मोठं गंध लावलं, गळ्यात माळ घातली आणि एका जुन्या पिंपळाच्या झाडाखाली डोळे मिटून ओम शांती करत बसला. तिकडे उंदरांच्या गल्लीत चर्चा सुरू झाली. एक उंदीर म्हणला, काय राव, हा गण्या आज असा का बसलाय? मघाशी मी त्याच्या शेपटीवरून गेलो तरी तो काहीच बोलला नाही. दुसरा म्हणाला, काय माहिती बाबा, मला तर वाटतंय गण्याचं सॉफ्टवेअर अपडेट झालंय. उंदरांचा मोहरक्या चण्या, जो स्वतःला लई शहाणा समजायचा, तो पुढे सरसावला आणि म्हणाला, चला जाऊन बघू तरी काय भानगड आहे. सगळी उंदरांची गँग गण्यापाशी गेली. चण्या भीत विचारलं, ओ गणपतराव, हे काय नवीन नाटक? आज शिकार बिकार करायची नाही का? गण्यानं हळूच एक डोळा उघडला आणि एकदम शांत आवाजात म्हणाला, बेटा, आता गण्या संपला. आता मी स्वामी गण्यानंद झालोय. मला साक्षात्कार झालाय की उंदीर मारणं हे पाप आहे. आता मी फक्त गवत आणि फळं खाऊन जगणार. मी आता अहिंसेचा मार्ग धरलाय. ओम शांती. उंदरांना तर विश्वासच बसेना. ते म्हणाले, खरंच की काय? म्हणजे आता आम्ही बिनधास्त फिरू शकतो? गण्या म्हणाला, हो बेटा, पण माझी एक अट आहे. मला दररोज संध्याकाळी प्रवचन द्यायला आवडतं. तुम्ही जर रोज येऊन माझं प्रवचन ऐकलत तर तुम्हाला पुण्य मिळेल आणि मला संगत लाभेल. उंदीर तर खुश झाले. त्यांना वाटलं, लई भारी, शत्रूच मित्र झाला म्हणजे आता गाव आपलंच. मग काय, रोज संध्याकाळी उंदरांची टोळी गण्यापाशी जायची. गण्या डोळे मिटून काहीतरी बळायचा आणि प्रवचन संपलं की म्हणायचा, आता सर्वांनी एक एक करून माझ्या पाया पडा आणि मग घरी जा. आता इथं खरी मक्खी होती. उंदीर जेव्हा पाया पडायला वाकायचे तेव्हा गण्या हळूच शेवटच्या उंदराला खचकन पकडायचा आणि तोंडात दाबून उरलेल्यांना म्हणायचा, हा उंदीर आज माझ्यासोबत आश्रमात थांबणार आहे, विशेष सेवेसाठी. असं करत करत उंदरांची संख्या कमी व्हायला लागली. चण्या मोहरक्याला संशय आला. तो विचार करायला लागला, अरे, हे जे विशेष सेवेला जातात ते परत काय येत नाहीत आणि स्वामीजींच्या अंगाला उंदराचा वास काय येतोय? काहीतरी गडबड आहे. दुसऱ्या दिवशी चण्या लांबच थांबला. त्यानं पाहिलं की शेवटचा उंदीर पाया पडायला गेला आणि गण्यानं त्याचा घपका केला. चण्या ओरडला, अरे पळा रे पळा, हा संन्यासी नाही, हा तर हायब्रिड शिकारी आहे. गंध लावलं म्हणून काय झालं, मांजर ते मांजरच राहणार. सगळे उंदीर पळाले. गण्या तिथंच बसून ओरडला, अरे प्रवचन तर ऐकून जा. पण चण्या लांबूनच ओरडला, स्वामीजी, तुमचं प्रवचन तुमच्याकडेच ठेवा. आम्हाला कळलंय की तुमच्या पोटात अहिंसा नाही तर आमचा भावचा बसलाय. गण्या पुन्हा एकदा भुकेला राहिला. संन्याशाचं चोळण घातलं म्हणून कोणी साधू होत नाही आणि शत्रू कितीही सॉफ्ट बोलला तरी सावध राहणंच लई भारी असतं.